delayed you and thus contributed to your ruin. मिस्टर फॉग, ते मला माहीत आहे, आवडाने उत्तर दिले. पण मी तुम्हाला उलट विचारते, तुमच्या पाठीमागे आल्याबद्दल तुम्ही मला क्षमा कराल का? आणि कोणास ठाऊक, कदाचित माझ्यामुळे तुम्हाला उशीर झाला असेल आणि उद्ध्वस्त होण्यात माझा हातभार लागला असेल. मॅडम, you could not remain in India, and your safety could only be assured by bringing you to such a distance that your persecutors could not take you. मॅडम, तुम्ही भारतात राहणे शक्य नव्हते आणि तुम्हाला त्रास देणारे पोहोचू शकणार नाहीत. इतक्या दूरवर तुम्हाला आणल्याशिवाय तुम्ही सुरक्षित होऊ शकला नसता. So, Mr. Fogg, resumed Auda, not content with rescuing me from the terrible death, you thought yourself bound to secure my comfort in a foreign land. म्हणजे मिस्टर फॉग, आवडा पुन्हा बोलू लागली, माझा दुर्दैवी अंत होण्यापासून माझी सुटका करून तुम्ही थांबला नाहीत, तर मला परक्या देशात मला आराम मिळावा यासाठीही तुम्ही स्वतःला बांधील समजता. येस मॅडम, बट सर्कमस्टन्सेस हॅव बीन अगेन्स्ट मी. स्टील आय बेग टू प्लेस द लिटल आय हॅव लेफ्ट ॲट युअर सर्व्हिस. होय मॅडम, परंतु परिस्थिती माझ्या विरोधात आहे. तरीही माझ्यापाशी जे काही शिल्लक आहे ते मी तुमच्या सेवेला देऊ इच्छितो. बट व्हॉट विल बिकम ऑफ यू, मिस्टर फॉग? पण मिस्टर फॉग, तुमचं काय होईल? ॲज फॉर मी, मॅडम, रिप्लाइड द जेंटलमन कोल्डली, आय हॅव नीड ऑफ नथिंग. मला मॅडम, त्या सद्ग्रस्ताने थंडपणे उत्तर दिले, मला कशाचीही गरज नाही. बट हाऊ डू यू लुक अपॉन द फेट, सर, विच अवेट्स यू? पण सर, तुमच्या भवितव्याचा तुम्ही विचार केला आहे? ॲज आय एम इन द हॅबिट ऑफ डुईंग. आजवर करत आलो आहे तसाच. ॲट लिस्ट, सेड औडा, one should not overtake a man like you, your friends. किमान तुमच्यासारख्या माणसावर गरजेने मात करू नये. तुमची मित्रमंडळी, आवडा म्हणाली. आय हॅव नो फ्रेंड्स मॅडम. मला कोणी मित्र नाही आहेत मॅडम. युअर रिलेटिव्स, तुमचे नातेवाईक? आय हॅव नो लॉंगर एनी रिलेटिव्स. आता मला कोणी नातेवाईक नाहीत. आय पिटी यू देन, मिस्टर फॉग, फॉर सॉलिट्यूड इज अ सॅड थिंग, विथ नो हार्ट टू विच टू कन्फाईड युअर ग्रीफ्स. पण मिस्टर फॉग, मला तुमच्याबद्दल वाईट वाटते, कारण आपले दुःख व्यक्त करण्यासाठी कुणीही नाही यासारखी एकाकीपणाची जाणीव फार वाईट आहे. दे से though that misery itself shared by two sympathetic souls may be borne with patience. पण असं म्हणतात की दोन सहानुभूती असलेल्या मनांनी एकमेकांची दुःख वाटून घेतली तर ते धीराने सहन करता येऊ शकतात, म्हणजे दुःखे सहन करता येऊ शकतात. दे से सो मॅडम. खरं आहे मॅडम. मिस्टर फॉग, सेड औडा, रायझिंग अँड सीझिंग हिज हँड, डू यू विश ॲट वन्स अ किन्सवुमन अँड फ्रेंडशिप? विल यू हॅव मी फॉर युअर वाईफ? मिस्टर फॉग उठून त्यांचा हात धरून आवडा म्हणाले, तुम्हाला एकाच वेळी सहचरी आणि सखी मिळावी असं वाटतं का? माझी
माझा पत्नी म्हणून तुम्ही स्वीकार कराल का? मिस्टर फॉग ॲट धिस रोज हिज टर्न. देर वॉज ॲन अनवॉन्टेड लाईट इन हिज आईज अँड अ स्लाईट ट्रेमलिंग ऑफ हिज लिप्स. हे ऐकून मिस्टर फॉग ताडकन उठून उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात एक अनवॉन्टेड म्हणजे विलक्षण चमक आली आणि ओठ किंचित थरथरले. औडा लुक्ड इन टू हिज फेस. औडाने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले. द सिन्सिअरिटी, रेक्टिट्यूड, फर्मनेस and sweetness of this soft glance of a noble woman who could dare all to save him to whom she owed all, at first astonished, then penetrated him. त्या शालीन स्त्रीच्या मृदू नजरेतला तो सच्चेपणा, रुजुता, दृढता आणि गोडवा पाहून ते प्रथम अचंबित झाले, पण ते थेट त्यांच्या हृदयाला भिडले. त्यांनी जणू तिची नजर टाळण्यासाठी क्षणभर डोळे मिटले. ही शट हिज आईज फॉर ॲन इन्स्टंट. त्यांनी क्षणभरासाठी डोळे मिटले. ॲज इफ टू अवॉइड हर लुक, तिची नजर टाळण्यासाठी. वेन ही ओपनड देम अगेन, आय लव्ह यू, ही सेड सिम्पली. पुन्हा डोळे उघडून ते तिला एवढेच म्हणाले, माझे तुझ्यावर प्रेम आहे. येस, बाय ऑल दॅट इज होलिएस्ट, आय लव्ह यू अँड आय एम एंटायरली युअर्स. हो, मनापासून मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी पूर्णपणे तुझा आहे. क्राईड औडा, प्रेसिंग हिज हँड टू हर हार्ट. ओह, आपल्या हृदयावर त्यांचा हात दाबीत औडा चित्कारले. पासपार्टू वॉज समन्ड अँड ॲपियर्ड इमिजिएटली. पासपार्टूला त्वरित पाचारण केले गेले आणि तो ताबडतोब हजर झाला. मिस्टर फॉग स्टील हेल्ड औडाज हँड इन हिज ओन. मिस्टर फॉगने अजूनही औडाचा हात आपल्या हातात धरलेला होता. पासपार्टू अंडरस्टूड अँड हिज बिग राऊंड फेस became as radiant as the tropical sun at its zenith. पासपार्टू समजला आणि त्याचा मोठा गोल चेहरा उष्णकटिबंधातल्या सर्वाधिक तेजस्वी सूर्यासारखा उजळला होता. मिस्टर फॉग आस्क्ड हिम if it was not too late to notify the Reverend Samuel Wilson of Marylebone Parish that evening. मिस्टर फॉगने त्याला मेरिलबोनमध्ये राहणाऱ्या रेव्हरंड सॅम्युअल विल्सनला त्याच संध्याकाळी निरोप देण्यासाठी उशीर तर झाला नाही ना, असे विचारले. पासपार्टू स्माइल्ड हिज मोस्ट जिनियल स्माइल अँड सेड, नेवर टू लेट. पासपार्टूने स्मितहास्य केले आणि तो म्हणाला, अजिबात उशीर झालेला नाही आहे. इट वॉज 5 minutes past 8. 8:05 झाली होती. विल इट बी फॉर टुमारो मंडे. उद्या सोमवारी बोलवायचे का? फॉर टुमॉरो मंडे, सेड मिस्टर फॉग टर्निंग टू औडा. उद्या सोमवारी, मिस्टर फॉग औडाकडे वळत म्हणाला. येस, फॉर टुमॉरो मंडे, शी रिप्लाइड. होय, उद्या सोमवारसाठी, तिने उत्तर दिले. पासपार्टू हरीड ऑफ ॲज फास्ट ॲज हिज लेग्स कुड कॅरी हिम. पासपार्टू शक्य तितक्या वेगानं निघाला. Chapter 36, in which Phileas Fogg's name is once more at a premium on change.
भाग 36वा, ज्यात फिलियस फॉगच्या नावाला पुन्हा एकदा उच्च मूल्य प्राप्त झाले. It is time to relate what a change took place in English public opinion when it transpired that the real bank robber, a certain James Strand, had been arrested on the 17th day of December at Edinburgh. 17 डिसेंबरला एडिनबर्गमध्ये जेम्स स्ट्रँड नावाच्या खऱ्या बँक दरोडेखोराला अटक केल्याचे उघड झाले. तेव्हा इंग्रज जनतेचे कसे मतपरिवर्तन झाले असेल याचा अंदाज केलेला बरा. 3 days before, Phileas Fogg had been a criminal who was being desperately followed up by the police. Now he was an honorable gentleman, mathematically pursuing his eccentric journey around the world. 3 दिवस अगोदर ज्या फिलियस फॉगला गुन्हेगार समजून पोलीस तातडीने त्याचा पाठलाग करीत होते, तो आता गणिती पद्धतीने आखणी करून विलक्षण जगप्रवास करणारा एक सन्माननीय गृहस्थ होता. द पेपर्स रिझ्युम्ड देअर डिस्कशन अबाउट द वॅजर. ऑल दोज हू हॅड लेड बेट्स फॉर or against him revived their interest. As if by magic, the Phileas Fogg bonds again became negotiable, and many new wagers were made. वर्तमानपत्रातून पैजेबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली. ज्यांनी त्याच्या बाजूने किंवा विरुद्ध पैज लावली होती त्यांना जणू जादूची कांडी फिरल्याप्रमाणे पुन्हा त्यात रस निर्माण झाला. फिलियस फॉग बॉन्ड्स पुन्हा चर्चेत आले आणि अनेक नव्या पैजाही लावल्या गेल्या. फिलियस फॉग्स नेम वॉज वन्स मोर ॲट अ प्रीमियम ऑन चेंज. फिलियस फॉगच्या नावाला पुन्हा एकदा उच्च मूल्य प्राप्त झाले. हिज 5 फ्रेंड्स ऑफ रॉबर्स रिफॉर्म क्लब पास्ड these 3 days in a state of feverish suspense. ते 3 दिवस रिफॉर्म क्लबमधल्या त्याच्या 5 मित्रांनी उतावीळ आणि अनिश्चित अवस्थेत घालवले. वुड फिलियस फॉग, whom they had forgotten, reappear before their eyes? ज्याला ते विसरून गेले होते असा तो फिलियस फॉग खरंच त्यांच्यासमोर आला तर? Where was he at this moment? या क्षणी तो कुठे होता? The 17th of this December, the day of James Strand arrest, was 76th since Phileas Fogg's departure, and no news of him had been received. ज्या 17 डिसेंबर रोजी जेम्स स्ट्रँडला अटक झाली तो फिलियस फॉग प्रवासाला निघाल्यानंतरचा 76वा दिवस होता आणि त्यांच्याविषयी कोणतीही बातमी अजून समजलेली नव्हती. Was he dead? Had he abandoned the effort, or was he continued his journey along the route agreed upon? त्यांचा मृत्यू तर झाला नसेल ना? त्यांनी प्रयत्न सोडून दिले असतील की ते अजून ठरलेल्या मार्गावरून प्रवास करत असतील. And would he appear on Saturday, the 21st of December at a quarter before 9 in the evening on the threshold of Reform Club Saloon? आणि 21 डिसेंबर रोजी शनिवारी सायंकाळी 8:45 वाजता रिफॉर्म क्लब सलूनच्या दारात ते हजर होतील का? The anxiety in which for 3 days London society existed cannot be described. गेले 3 दिवस लंडन सोसायटीने जी अस्वस्थता अनुभवली होती त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. Telegrams were sent to America and Asia for the news of Phileas Fogg. फिलियस फॉगची बातमी काढण्यासाठी अमेरिकेला आणि आशियाला टेलिग्राम पाठवले गेले. Messengers were dispatched to the house in Savile Row morning and evening. सॅव्हिले रोमधील घराकडे सकाळ संध्याकाळ बातमीदार पाठवले गेले. नो न्यूज.
तरीही काही पत्ता लागला नाही. द पोलीस द पोलीस वेर इग्नोरंट what had detective become of the detective Fix, who had so unfortunately followed up a false scent. दुर्दैवाने चुकीच्या सुगाव्याच्या मागे लागलेल्या फिक्सकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. बेट्स इन्क्रीज्ड नेव्हरदलेस इन नंबर अँड व्हॅल्यू. पण पैजांची संख्या आणि त्यांचे मूल्य वाढत चालले होते. फिलियस फॉग, लाईक अ रेस हॉर्स, वॉज ड्रॉईंग नियर हिज लास्ट टर्निंग पॉईंट. शर्यतीच्या घोड्यासारखा फिलियस फॉग शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला होता. द बॉन्ड्स वेअर कोटेड, नो लॉंगर ॲट 100 बिलो पार, बट ॲट 20, ॲट 10 अँड ॲट 5, अँड पॅरालिटिक ओल्ड लॉर्ड अल्बेमर बेट इव्हन इन हिज फेवर. बॉन्ड्सच्या किमती आता 100 नाही तर 20, 10 आणि 5वर लावल्या जात होत्या आणि अर्धांगवायू झालेल्या वृद्ध लॉर्ड मर्लेने देखील त्याच्या बाजूने पैज लावली होती. मर्ले. A great crowd was collected in Pall Mall and the neighboring streets on Saturday evening. It seemed like a multitude of brokers permanently established around the Reform Club. पॉल मॉल आणि आजूबाजूच्या रस्त्यावर शनिवारी संध्याकाळी मोठी गर्दी जमली होती. रिफॉर्म क्लब भोवती अनेक दलालांनी जणू कायमस्वरूपी ठाण मांडले होते. Circulation was impeded, and everywhere disputes, discussions, and financial transactions were going on. व्यवहारात अडथळे येत होते आणि सगळीकडे वाद, चर्चा आणि आर्थिक व्यवहार चालू होते. The police had great difficulty in keeping back the crowd, and as the hour when Phileas Fogg was due approached, the excitement rose to its highest pitch. जमावाला ताब्यात ठेवणे पोलिसांना कठीण जात होते आणि फिलियस फॉग पोहोचण्याची वेळ जशी जवळ येत होती तशी सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. द 5 अँटॅगॉनिस्ट्स ऑफ द फिलियस फॉग हॅड मेट इन अ ग्रेट सलून ऑफ द क्लब. जॉन सुलिवन, सॅम्युएल फॅलेंटिन, द बँकर्स, अँड्र्यू स्ट्युअर्ट, the engineer Gauthier Ralph, the director of the Bank of England, and the Thomas Flanagan, the brewer, one and all waited anxiously. फिलियस फॉगचे 5 विरोधी क्लबच्या मोठ्या सलूनमध्ये भेटले होते. जॉन सुलिवन, सॅम्युएल फॅलेंटिन हे दोघे बँकर्स, इंजिनियर्स अँड्र्यू स्टुअर्ट, बँक ऑफ इंग्लंडचे संचालक गॉथियर राल्फ आणि ब्रुअर थॉमस फ्लॅनगन सगळे अस्वस्थपणे वाट पाहत होते. वेन द क्लॉक इंडिकेटेड 20 minutes past 8, अँड्र्यू स्टुअर्ट गॉट अप सेईंग, "Gentlemen, in 20 minutes the time agreed upon between Mr. Fogg and ourselves will have expired." घड्याळात 8:20 झाल्यावर अँड्र्यू स्टुअर्ट उठला आणि म्हणाला, "सज्जन हो, अजून 20 मिनिटांनी मिस्टर फॉग आणि आपल्यात ठरलेल्या वेळेची मुदत संपेल. "What time did the last train arrive from Liverpool?" asked Thomas Flanagan. "At 23 minutes past 7, replied Gauthier Ralph. And the next does not arrive till 10 minutes after 12. 7:23 गॉथियर राल्फने उत्तर दिले आणि पुढची 12:10 आत येणार नाही. "Well, gentlemen," resumed Andrew Stuart,
if Phileas Fogg had come in the 7:23 train, he would have got here by this time. तर मग सज्जन हो, अँड्रू स्टुअर्ट पुढे बोलू लागला. फिलियस फॉग जर 7:23च्या ट्रेनने आला असता तर तो एव्हाना येथे पोचला असता. त्यामुळे आपण पैज जिंकलो आहोत असे मानू शकतो. वी कॅन देअरफॉर रिगार्ड द बेट ॲज वन. त्यामुळे आपण पैज जिंकलो आहोत असे आपण मानू शकतो. वेट, डोंट लेट अस बी टू हेस्टी, रिप्लाइड सॅम्युएल फॅलेंटिन. थांबा, एवढी घाई करायला नको, सॅम्युएल फॅलेंटिन म्हणाला. यू नो दॅट मिस्टर फॉग इज व्हेरी इसेंट्रिक. मिस्टर फॉग अतिशय विक्षिप्त माणूस आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. हिज पंक्च्युअलिटी इज वेल नोन. ही नेव्हर अराइव्ज टू सून or too late, and I should not be surprised if he appeared before as at the last minute. And I should not be surprised if he appeared before us at the last minute. त्याचा वक्तशीरपणा सर्वश्रुत आहे. तो कधीही वेळेच्या खूप आधी किंवा खूप नंतर पोहोचत नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणी तो आपल्या समोर हजर झाला तर आश्चर्य वाटायला नको. व्हाय, सेड अँड्रू स्टुअर्ट नर्वसली. इफ आय शुड सी हिम आय शुड नॉट बिलीव्ह इट वॉज ही. का? माझ्यासमोर जर तो आत्ता आला तर माझा विश्वासच बसणार नाही, अँड्रू स्टुअर्ट चिंताग्रस्त होऊन म्हणाला. द फॅक्ट इज, रिझ्युम्ड थॉम्सन फ्लॅनगन, मिस्टर फॉग्स प्रोजेक्ट वॉज ॲब्सर्डली फुलिश. मुद्दा हा आहे की, थॉमस फ्लॅनगन पुन्हा बोलू लागला, मिस्टर फॉक्सचा प्रस्ताव मूर्खपणाचा होता. व्हॉट एव्हर हिज पंक्च्युअलिटी, ही कुड नॉट प्रिव्हेंट द डिलेज विच वेअर सर्टन टू ऑकर, अँड अ डिले ऑफ ओनली 2 or 3 days वुड बी फेटल टू हिज टूर. तो कितीही वक्तशीर असला तरी काही अपरिहार्य विलंब तो टाळू शकणार नाही, आणि अगदी 2 किंवा 3 दिवसांचा विलंबही त्याच्या दौऱ्यासाठी घातक ठरू शकेल. ऑब्झर्व टू, ॲडेड जॉन सुलिव्हन, दॅट वी हॅव रिसिव्ड नो इंटेलिजन्स फ्रॉम हिम, दो देर आर टेलिग्राफिक लाईन्स ऑल अलॉंग इज रूट. जॉन सुलिव्हन पुढे म्हणाले, हेही लक्षात घ्या की संपूर्ण प्रवासात मिळालेले काही टेलिग्राफिक संदेश वगळता आपल्याला त्याच्याकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही आहे. ही हॅज लॉस्ट जेंटलमन, सेड अँड्रू स्टुअर्ट. ही हॅज 100 times लॉस्ट. यू नो, बिसाइड्स दॅट चायना द ओनली स्टीमर ही कुड हॅव टेकन फ्रॉम न्यूयॉर्क टू गेट हिअर इन टाईम अराइव्ड येस्टरडे. मंडळी, तो हरला आहे, अँड्रू स्टुअर्ट म्हणाला. 100 वेळा हरला आहे. त्याशिवाय बरं का, न्यूयॉर्क इथे वेळेत पोचण्यासाठी तो काल आलेल्या एकमेव चायना स्टीमरने येऊ शकला असता. आय हॅव सीन अ लिस्ट ऑफ पॅसेंजर्स अँड द नेम ऑफ फिलियस फॉग इज नॉट अमंग देम. मी प्रवाशांची यादी पाहिली आहे आणि फिलियस फॉगचे नाव त्यामध्ये नाही. Even if we admit that fortune has favored him, he can scarcely have reached America. दैव त्याला अनुकूल असेल हे जरी मान्य केलं तरीही तो अमेरिकेत पोहोचण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. I think he will be at least 20 days behind hand, and that Lord Albemarle will lose a cool 5,000. तो कमीत कमी 20 दिवस मागे असेल असं मला वाटतं. त्यामुळे लॉर्ड अल्बेमरचे चांगले 5,000चे नुकसान होणार आहे. इट इज क्लिअर, रिप्लाइड गॉथियर रॉल्फ, अँड वी हॅव नथिंग टू डू बट टू प्रेझेंट मिस्टर फॉक्स चेक
ॲट बॅरिंग्स टुमारो. ते स्पष्ट आहे, गॉथियर राल्फने उत्तर दिले. आणि मिस्टर फॉक्सचा चेक उद्या बॅरिंग्सकडे आपल्याला सादर करावा लागणार आहे. ॲट धिस मोमेंट द हँड्स ऑफ द क्लब क्लॉक पॉइंटेड टू 20 minutes to 9. आता क्लबच्या घड्याळाचे काटे 9:20 वेळ दाखवत होते. 5 minutes more, said अँड्र्यू स्टुअर्ट. अजून 5 मिनिटे, अँड्र्यू स्टुअर्ट म्हणाला. द 5 gentlemen looked at each other. The 5 gentlemen looked at each other. त्या 5 जणांनी एकमेकांकडे पाहिले. Their anxiety was becoming intense, but not wishing to betray it, they readily assented to Mr. Fallentin's proposal of a rubber. त्यांची अस्वस्थता वाढत होती, पण ती कळू न देण्यासाठी त्यांनी तत्काळ मिस्टर फॅलेंटिनच्या रबरच्या प्रस्तावाला सहमती दिली. I wouldn't give up my 4,000 of the bet, said Andrew Stuart, as he took his seat for 3,999. 3,999साठी जागेवर बसत अँड्र्यू स्टुअर्ट म्हणाला, मी माझे पैजेचे 4,000 सोडणार नाही. द क्लॉक इंडिकेटेड 18 minutes to 9. घड्याळात 9:18 उरली. द प्लेयर्स टूक अप देअर कार्ड्स बट कुड नॉट कीप देअर आईज ऑफ द क्लॉक. खेळाडूंनी आपापले पत्ते उचलले, पण त्यांची नजर घड्याळावरून हटत नव्हती. सर्टनली, however secure they felt, minutes had never seemed so long to them. अर्थातच त्यांना कितीही निर्धास्त वाटत असले तरी ती मिनिटे एवढी मोठी त्यांना कधीच वाटली नव्हती. The players took up their cards. 17 minutes to 9, said Thomas Flanagan as he cut the cards which Ralph handed to him. 9:17 राल्फने दिलेले पत्ते मिसळत थॉमस फ्लॅनगन म्हणाला. Then there was a moment of silence. काही क्षण शांततेत गेले. The great saloon was perfectly quiet, but the murmurs of the crowd outside were heard, with now and then a shrill cry. सलून एकदम शांत होते, पण बाहेर लोकांच्या कुरबुरी आणि मधूनच एखादा गलका ऐकू येत होता. The pendulum beat the seconds which each player eagerly counted as he listened with mathematical regularity. घड्याळाचा लंबक सेकंदाचे ठोके देत होता आणि गणिताच्या नियमिततेने प्रत्येक खेळाडू आतुरतेने सेकंद मोजत होता. 16 minutes to 9, said John Sullivan in a voice which betrayed his emotion. 9:16 हे बोलताना जॉन सुलिव्हनच्या आवाजातील अस्वस्थता लपली नाही. 1 minute more and the wager would be won. आणखी 1 मिनिट आणि पैज जिंकली जाणार होती. They left their cards and counted the seconds. पत्ते सोडून ते सेकंद मोजू लागले. At the 40th second, nothing. At the 50th, still nothing. 40व्या सेकंदाला काहीच घडले नाही. 50वा सेकंद झाला तरीही काही घडले नाही. At the 55th, a loud cry was heard in the street, followed by applause, hurrahs,
अँड सम फिअर्स ग्राउल्स. 55व्या सेकंदाला रस्त्यावर आरोळ्या ऐकू आल्या आणि त्यापाठोपाठ टाळ्यांचा कडकडाट, जल्लोष आणि आरडाओरडा सुरू झाला. द प्लेयर्स रोज फ्रॉम देअर सीट्स. खेळाडू आपल्या जागांवरून उठले. हिअर आय एम जेंटलमन. सज्जन हो, मी इथे आहे. ॲट द 57th second the door of the saloon opened and the pendulum had not bear the 60th second when Phileas Fogg appeared, followed by an excited crowd who had forced their way through the club doors, and his calm voice said, "Here I am, gentlemen." Gentlemen. 57व्या सेकंदाला सलूनचा दरवाजा उघडला आणि लंबकाने 60व्या सेकंदाचा ठोका देण्याआधी फिलियस फॉग अवतरला. त्याच्या मागून उत्साही जमाव क्लबच्या दरवाजातून आत घुसला आणि तो शांत आवाजात म्हणाला, सज्जन हो, मी आलो आहे. चॅप्टर 37 in which it is shown that Phileas Fogg gained nothing by his tour around the world unless it were happiness. Yes, Phileas Fogg in person. भाग 37 ज्यात फिलियस फॉगना जगभ्रमणातून दुसरे काही नाही तर स्वतःचे सुख गवसले असे दाखवले आहे. The reader will remember that at 5 minutes past 8 in the evening, about 5:20 hours after the arrival of the travellers in London, Passepartout had been sent by his master to engage the service of Reverend Samuel Wilson in a certain marriage ceremony, which was to take place the next day. या प्रवाशांचे लंडनमध्ये आगमन होऊन साधारण 25 तास झाल्यानंतर संध्याकाळी 8:05 पासपार्टूला त्याच्या मालकाने दुसऱ्या दिवशी होणाऱ्या लग्न समारंभासाठी रेव्हरंड सॅम्युएल विल्सन यांना पाचारण करण्यासाठी धाडले. हे वाचकांच्या लक्षात असेलच. विथ हिज हेअर इन डिसऑर्डर अँड विदाउट हिज हॅट ही रॅन. विस्कटलेल्या केसांनी आणि टोपीशिवाय तो पळत सुटला. पासपार्टू वेंट ऑन हिज इरंड एन्चॅन्टेड. पासपार्टू अत्यानंदाने दिलेल्या कामासाठी निघाला. ही सून रीच्ड द क्लर्जीमन्स हाऊस बट फाउंड हिम नॉट ॲट होम. काही वेळातच तो प्रिस्टच्या घरी पोहोचला, पण ते घरी नव्हते. पासपार्टू वेटेड अ गुड 20 minutes and when he left the reverend gentleman it was 35 minutes past 8. पासपार्टूने चांगली 20 मिनिटे त्यांची वाट पाहिली आणि तो रेव्हरंडच्या घरून निघाला तेव्हा 8:35 झाली होती. बट इन व्हॉट स्टेट ही वॉज, विथ हिज हेअर इन डिसऑर्डर अँड विदाउट हिज हॅट, ही रॅन अलॉंग द स्ट्रीट ॲज नेव्हर मॅन वॉज सीन टू रन बिफोर, ओव्हरटर्निंग passers by, rushing over the sidewalk like a water spout. पण त्याची काय अवस्था झाली होती? केस विस्कटलेले आणि डोक्यावर टोपी नाही. तो सैरावैरात रस्त्यावर धावत होता आणि वाटेत येणाऱ्या लोकांना धक्का देऊन मागे टाकत फुटपाथवर जणू पाणलोटाप्रमाणे पळत होता. In 3 minutes he was in Savile Row again and staggered back into Mr. Fogg's room. 3 मिनिटात तो सॅव्हिले रोमध्ये पोहोचला आणि धडपडत मिस्टर फॉग यांच्या खोलीत शिरला. ही कुड नॉट स्पीक. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. व्हॉट इज द मॅटर? आस्क्ड मिस्टर फॉग. काय भानगड आहे? मिस्टर फॉगनी विचारले. माय मास्टर, गास्प्ड पासपार्टू. मॅरेज इम्पॉसिबल. अहो मालक, धापा टाकीत पासपार्टू म्हणाला. लग्न अशक्य. इम्पॉसिबल, अशक्य.
इम्पॉसिबल फॉर टुमॉरो. उद्या अशक्य आहे. व्हाय सो? का बरे? बिकॉज टुमॉरो इज संडे. कारण उद्या रविवार आहे. मंडे, रिप्लाइड मिस्टर फॉग. सोमवार, मिस्टर फॉग उत्तरले. नो, टुडे इज सॅटरडे. नाही, आज शनिवार आहे. सॅटरडे, इम्पॉसिबल. शनिवार अशक्य आहे. येस येस येस, क्राईड पासपार्टू. यू हॅव मेड अ मिस्टेक ऑफ वन डे. होय होय होय, पासपार्टू ओरडला. तुम्ही एका दिवसांची चूक केली आहे. एका दिवसाची चूक केली आहे. वी अराइव्ड 24 hours ahead of time, but there are only 10 minutes left. आपण वेळेच्या 24 तास अगोदर पोहोचलो होतो, पण आता फक्त 10 मिनिटे शिल्लक आहेत. पासपार्टू हॅड seized his master by the collar and was dragging him along with the irresistible force. पासपार्टूने आपल्या मालकाची कॉलर पकडली आणि त्यांना बळजुबरीने ओढून नेऊ लागला. फिलियस फॉग, thus kidnapped without leaving time to think, left his house, jumped into a cab, promised £100 to the cabman, and having run over 2 dogs and overturned 5 carriages, reached the Reform Club. फिलियस फॉगच्या काही लक्षात येण्याच्या आतच त्यांचे अपहरण होऊन ते घराबाहेर पडले होते आणि टॅक्सीमध्ये चढून टॅक्सीवाल्याला £100 देण्याचे कबूल करून आणि 2 कुत्र्यांवर गाडी घालून आणि 5 गाड्या उलटवून ते रिफॉर्म क्लबमध्ये येऊन पोहोचले होते. द क्लॉक इंडिकेटेड 9:15 when he appeared in the great saloon. सलूनमध्ये ते दाखल झाले होते तेव्हा घड्याळात 9:15 वाजले होते. फिलियस फॉग हॅड अकम्प्लिश्ड द जर्नी राऊंड द वर्ल्ड इन 80 days. फिलियस फॉगने 80 दिवसात जगभ्रमण पूर्ण केलेले होते. फिलियस फॉग हॅड वन हिज वॅजर ऑफ 20,000 pounds. फिलियस फॉगने 20,000 पाऊंडांची पैज जिंकलेली होती. How was it that a man so exact and fastidious could have made his error of a day? इतका काटेकोर आणि अति चोखंदळ मनुष्य एका दिवसांची ही चूक कशी काय करू शकला? How came he to think that he had carried in London on Saturday, the 21st day of December, when it was really Friday, the 28th, the 79th day only from his departure. शुक्रवारी 20 तारखेला म्हणजे प्रवासाला निघाल्यानंतर प्रत्यक्षात 79व्या दिवशी पोहोचूनही ते लंडनला शनिवारी 21 डिसेंबरला पोहोचले. त्यांना कसे काय वाटले असावे? द कॉज ऑफ द एरर इज व्हेरी सिम्पल. चूक होण्याचे कारण अगदी सोपे होते. फिलियस फॉग हॅड विदाउट सस्पेक्टिंग इट गेनड वन डे ऑन हिज जर्नी, अँड धिस मियरली बिकॉज ही हॅड ट्रॅव्हल्ड कॉन्स्टंटली ईस्टवर्ड. ही वूड on the contrary have lost a day had he gone in the opposite direction, that is westward. फिलियस फॉगने सतत पूर्व दिशेने प्रवास केला असल्यामुळे नकळतपणे प्रवासात 1 दिवस जास्त कमावला होता. त्याउलट ते विरुद्ध दिशेला म्हणजे पश्चिमेकडे जर गेले असते तर त्यांनी 1 दिवस गमावला असता. In journeying eastward, he had gone towards the sun, and the days be therefore diminished for him as many times 4 minutes as he crossed degrees in this direction.
पूर्वेकडे जाताना फिलियस फॉगने सूर्याच्या दिशेने प्रवास केला होता आणि त्यामुळे प्रत्येक वेळी अंश ओलांडताना त्या दिशेने त्यांचे दिवस 4 मिनिटांनी कमी होत गेले. There are 360 degrees on the circumference of the earth, and these 360 degrees multiplied by 4 minutes gives precisely 24 hours. That is the day unconsciously gained. पृथ्वीच्या परिघावर 360 अंश आहेत आणि या 360 अंशांना 4 मिनिटांनी गुणल्यावर बरोबर 24 तास होतात. म्हणजे एक दिवस नकळतपणे जास्त मिळतो. इन अदर वर्ड्स, while Phileas Fogg, going eastward, saw the sun pass the meridian 80 times, his friends in London only saw it pass the meridian 79 times. वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणले तर फिलियस फॉगने पूर्वेकडे जाताना सूर्याला जर 80 वेळा रेखावृत्त पार करताना पाहिले असेल तर लंडनमधील त्याच्या मित्रांनी फक्त 79 वेळेला पाहिले असेल. दिस इज व्हाय दे अवेटेड हिम ॲट रिफॉर्म क्लब ऑन सॅटरडे अँड नॉट ऑन संडे ॲज मिस्टर फॉग थॉट. म्हणूनच मिस्टर फॉगनं वाटल्याप्रमाणे रविवारी नाही तर शनिवारी रिफॉर्म क्लबमध्ये मित्र त्यांची वाट पाहत होते. अँड पासपार्टूज फेमस फॅमिली वॉच विच हॅड ऑलवेज केप्ट लंडन टाईम वुड हॅव बिट्रेड धिस फॅक्ट इफ इट हॅड मार्क्ड द डेज ॲज वेल ॲज द आवर्स अँड द मिनिट्स. आणि पासपार्टूचे सुप्रसिद्ध वंशपरंपरागत घड्याळ जे कायम लंडनची वेळ दाखवत होते त्याने जर दिवस, तास आणि मिनिटांचीही नोंद ठेवली असती तर ही गोष्ट लक्षात आली असती. फिलियस फॉग देन हॅड वन 20,000 pounds, but as he had spent nearly 19,000 on the way, the pecuniary gain was small. तर फिलियस फॉगने 20,000 पाऊंड जिंकले होते, पण प्रवासात जवळपास 19,000 पाऊंड खर्च केल्यामुळे त्यांना आर्थिक लाभ फारसा झाला नाही. हिज ऑब्जेक्ट वॉज हावेवर टू बी व्हिक्टोरियस अँड नॉट टू विन मनी. अर्थात पैसे मिळवण्यापेक्षा विजयी होणे हा त्यांचा उद्देश होता. ही डिव्हायडेड द 1,000 pound that remained between Passepartout and unfortunate Fix, against whom he cherished no grudge. त्यामुळे त्यांनी ते उरलेले 1,000 पाऊंड पासपार्टू आणि दुर्दैवी फिक्स, ज्याच्याबद्दल त्यांच्या मनात कुठलाही आकस नव्हता, त्या दोघांमध्ये वाटून टाकले. ही डिडक्टेड however from Passepartout's share the cost of the gas which had burned in his room for 1920 hours for the sake of regularity. तथापि नियम म्हणून त्यांनी 1920 तास त्यांच्या खोलीत जळत राहिलेल्या गॅसची रक्कम पासपार्टूच्या हिश्श्यातून वजा केली. That evening, Mr. Fogg, tranquil and phlegmatic as ever, said to Aouda, "Is our marriage still agreeable to you?" त्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे शांत स्थिरचित्त असणाऱ्या मिस्टर फॉगने आऊडाला विचारले, आपले लग्न अजूनही तुला मान्य आहे का? मिस्टर फॉग, शी रिप्लाइड, "It is for me to ask that question." मिस्टर फॉग, तिने उत्तर दिले, हा प्रश्न मी विचारायला हवा. You were ruined, but now you are rich again. तुम्ही उद्ध्वस्त झाला होतात, पण आता तुम्ही पुन्हा श्रीमंत झाला आहात. Pardon me, madam,
माय फॉर्च्यून बिलॉंग्स टू यू. मला माफ करा मॅडम, माझे भाग्य तुमच्यामुळे आहे. इफ यू हॅड नॉट सजेस्टेड आवर मॅरेज, माय सर्वंट वूड नॉट हॅव गॉन टू द रेव्हरंड सॅम्युअल विल्सन्स. आय शुड नॉट हॅव बीन अप्राइज्ड ऑफ माय एरर अँड. तुम्ही जर आपल्या लग्नाचा प्रस्तावच ठेवला नसता तर माझा सेवक रेव्हरंड सॅम्युअल विल्सनकडे गेला नसता आणि मला माझ्या चुकीबद्दल लक्षात आणून दिले नसते. आणि डिअर मिस्टर फॉग, सेड द यंग वुमन. प्रिय मिस्टर फॉग, ती तरुणी म्हणाली. डिअर औडा, रिप्लाइड फिलियस फॉग. फिलियस फॉग म्हणाले. इट नीड नॉट बी सेड दॅट द मॅरेज टूक प्लेस 48 hours आफ्टर and that Passepartout, glowing and dazzling, gave the bride away. 48 तासानंतर लग्न झाले आणि झकपक तयार झालेल्या पासपार्टूने वधूची पाठवणी केली हे वेगळे सांगायला नको. हॅड ही नॉट सेव्ड हर अँड वॉज ही नॉट एंटायटल्ड टू धिस ऑनर. त्यानेच तर तिला वाचवले होते, त्यामुळे या सन्मानाचा हक्क त्याला होताच. द नेक्स्ट डे, ॲज सून ॲज इट वॉज लाईट, पासपार्टू रॅप्ड व्हिगरसली ॲट हिज मास्टर्स डॉर. दुसरा दिवस उजाडताच पासपार्टूने मालकाचा दरवाजा जोरजोरात ठोठावला. मिस्टर फॉग ओपनड इट अँड आस्क्ड, व्हॉट इज द मॅटर पासपार्टू. मिस्टर फॉगने दार उघडून विचारले, काय झाले पासपार्टू. व्हॉट इज इट सर. व्हाय, आय हॅव जस्ट धिस इन्स्टंट फाउंड आउट. त्याचे काय आहे सर, मला आत्ताच लक्षात आले आहे. व्हॉट, काय. दॅट वी माइट हॅव मेड द टूर ऑफ द वर्ल्ड इन ओनली 78 days. बहुधा आपण फक्त 78 दिवसात जगाचा दौरा केला आहे. नो डाऊट, रिटर्नड मिस्टर फॉग, बाय नॉट क्रॉसिंग इंडिया. बट इफ आय हॅड नॉट क्रॉस्ड इंडिया, आय शुड नॉट हॅव सेव्ड औडा. शी वुड नॉट हॅव बीन माय वाईफ अँड. भारत ओलांडला नसता तर नक्कीच, मिस्टर फॉग उत्तरला. पण भारत पार केलं नसता तर मी औडाला वाचवले नसते, ती माझी बायको झाली नसती. आणि मिस्टर फॉग क्वाइटली शट द डॉर. मिस्टर फॉगने शांतपणे दार बंद केले. फिलियस फॉग हॅड वन हिज वॅजर अँड हॅड मेड हिज जर्नी अराउंड द वर्ल्ड इन 80 days. फिलियस फॉगने पैज जिंकली होती आणि 80 दिवसात संपूर्ण जगाचा प्रवास केला होता. टू डू धिस ही हॅड एम्प्लॉईड एव्हरी मीन्स ऑफ कन्व्हेन्स. स्टीमर्स, रेल्वेज, कॅरेजेस, याच, ट्रेडिंग व्हेसल्स, स्लेजेस, एलिफंट्स. यासाठी त्याने स्टीमर्स, रेल्वे, घोडागाड्या, नावा, व्यापारी जहाजे, घसरगाड्या, हत्ती अशा विविध वाहतुकीच्या साधनांचा वापर केला होता. द इसेंट्रिक जेंटलमन हॅड थ्रूआउट डिस्प्लेड ऑल हिज मार्वलस क्वालिटीज ऑफ कूलनेस अँड एक्झॅक्टिट्यूड. या विक्षिप्त माणसाने या काळामध्ये आपला शांत स्वभाव आणि अचूकतेच्या गुणाचे अद्भुत दर्शन घडवले होते. बट व्हॉट देन, व्हॉट हॅड ही रिअली गेनड बाय ऑल धिस ट्रबल. पण त्यानंतर काय, या सर्व कष्टातून त्याने खरोखर काय मिळवले होते. व्हॉट हॅड ही ब्रॉट बॅक फ्रॉम धिस लॉंग अँड विअरी जर्नी. त्या प्रदीर्घ आणि थकवणाऱ्या प्रवासातून त्याने काय प्राप्त केले होते. नथिंग, से यू.
Perhaps so, nothing but a charming woman who, strange as it may appear, made him the happiest of men. काही नाही म्हणता, दुसरे काही नाही तर एक लोभस सखी गवसली, जिने खरोखर त्यांना जगातली सर्वात सुखी व्यक्ती बनवलेले होते. ट्रूली, वुड यू नॉट फॉर लेस दॅन दॅट मेक द टूर अराउंड द वर्ल्ड? खरंच आपल्यालाही एका जगभ्रमणातून याहून अधिक काय हवे? वाचन मालखरे व्ही एम, गुंजवटी, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद.